गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? बघा, मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतोय, प्रत्येक वेळा 840 ही लेवल खूप स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे, बरोबर ना? 20 तारखेला 21 तारखेला मार्केट ओपन झालं आणि मार्केट आपल्या लेवलला आलं. त्यानंतर शुक्रवारी मार्केट ओपन झालं आणि ही लेवल टेस्ट केली. बघा, मार्केट आहे ना 840 ची लेवल सारखी टेस्ट करत आहे. ओके, सारखी टेस्ट करत आहे. याचा अर्थ काय? की इथे चांगला स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे. ओके, आजचा व्हिडिओ म्हणजे रविवारचा व्हिडिओ आपण सोमवारसाठी बनवतो. मग रविवारच्या व्हिडिओमध्ये आपण वीकली आणि डेलीचा अनालाइज चांगल्या पद्धतीमध्ये करतो, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या भविष्यातल्या मार्केटच्या दिशा कळतात. मार्केट स्टेबल राहणार आहे, वरती जाणार आहे, खाली राहणार आहे. तर आपण जर 5 मिनिटांमध्ये आलो तर आपल्याला माहिती काय झाले ते. 15 मिनिटांमध्ये येऊन बघूया. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला दिसेल एक लाईन आहे जी उलटी लाईन, उलटी लाईन पकडूया इकडनं अशी. बघा, 840 पकडूया आपण. 840, ठीक आहे. ही लाईन जर मी अजून पुढे सगळं ते पण अजून मला दिसत आहेत सगळ्या गोष्टी. 840 ची लाईन म्हणजे रेसिस्टन्स लाईन. आणि खालनं काय होतंय? खालनं तुम्ही जर बघाल ना, खालनं एक ट्रेंड लाईन परत बनलेली आहे. ही बघा अशी. मी तुम्हाला सांगितलेलं की 26 तारखेपर्यंत मला एक ट्रेंड लाईन अशी दिसते. 26 तारखेपर्यंत मार्केट कुठे जात नाहीये. आणि आता बघा, उद्या 25 तारीखचा अनालाइज आपण करतोय. आज 24 तारखेच्या दिवशी, म्हणजे मार्केट ह्या दिवशी पण रेंज मध्ये राहील का? तर बघूया एक्झॅक्टली मार्केट काय करायचा प्रयत्न करते. आपण हवर वरती येऊया. हवर वरती तुम्हाला कळेल हा एक झोन आहे आणि इथे एक मार्केटने झोन तयार केलेला आहे. ठीक आहे, हा एक झोन आहे आणि इथे मार्केटने एक झोन तयार केलेला आहे. त्यानंतर आपण जर डेली वरती येतोय, डेली मध्ये तुम्हाला कळेल की आपण जे 4-5 दिवसापासून प्रेडिक्शन करत आहोत या आपण अनालाइज करत आहोत, मार्केट कुठेही जात नाही आहे. मार्केट आपल्या झोन मध्येच राहण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, इथे खाली रेड, नंतर ग्रीन, रेड, ग्रीन, रेड, ग्रीन, रेड, ग्रीन. मग आता काय रेड कॅन्डल येऊ शकते का? तर बघूया आपण. ठीक आहे. त्यानंतर विकली मध्ये जर आपण बघत असतो ना, तर विकली मध्ये मार्केटची जी मुवमेंट होती, ओके, ती मार्केट खाली येऊन परत वरती जाण्यासाठी एक प्रयत्न करू शकते का, हा विषय येतो. कारण का विकलीवरती डब्ल्यू पॅटर्न दिसतोय, पण डब्ल्यू पॅटर्न खरंच डब्ल्यू पॅटर्न आहे का? तो खूप वरती आहे. तर मग लगभग आहेत ना, माझ्या मते आहेत ना, ऍटलीस्ट ही रेड कॅन्डल, ऍटलीस्ट रेड कॅन्डल 23,600 जी आपली पहिली लेवल होती, तुम्हाला 23,120, 130 खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तिथपर्यंत मार्केटनी यायला पाहिजे. म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये मला इथे रेड कॅन्डल अपेक्षित आहे. नीट ऐकून घ्या, रेड कॅन्डल अपेक्षित आहे. महिना संपतोय कधी बघा, याच हप्त्याला संपतोय 29 तारखेला. म्हणजे आता तुम्हाला पुढच्या हप्त्याच्या जूनच्या विकली एक्सपायरीवरती काम करायला लागेल. ठीक आहे, त्यामुळे पोझिशन्स तेव्हाच्या बनणार आहेत. मार्केटमध्ये आता हा मुवमेंट असाच राहू शकतो हप्त्याभर, कारण का मार्केट आता हा हप्ता असाच गेला, पुढचा हप्ता पण तसंच करतो, कारण मोठ्या लेवलवरती सेलर्स आणि बायर्स आहेत. जर मार्केटनी ही लेवल दिली ना खालची पुढच्या हप्त्यामध्ये असते असते जरी, तर मी समजेन की यस, मार्केट आता उडायला तयार आहे. कारण हा डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन होऊन मार्केटमध्ये जी ते सेलर्स होते ना, ते सगळे निघून गेलेत आणि आता बायर्सच येणार आहेत. ठीक आहे, आता आपण करूया आरएसआयचं डिस्कशन. आरएसआय इथे काय होईल माहिती काय? आरएसआय मग आस्ते आस्ते इथे जाईल आणि हे खाली येईल. त्यानंतर मार्केट असं, बरोबर आहे. मग आरएसआय होण्यासाठी आरएसआयला पहिलं ओव्हरबॉट झोन मध्ये येऊ दे, किंवा मार्केटला अजून जरा खाली येऊ दे, किंवा लगभग तरी इथे येऊ दे. म्हणजे बघा, हे असं यायला पाहिजे. म्हणजे काय होईल, बुलिश आरएसआय दिसेल. म्हणजे हा खाली, अजून खाली असा. प्राइस मेकिंग लोअर लो, आरएस मेकिंग हायर आहे.
आता होऊ दे, कारण वीकचा आपण वार्ता करतोय. आपण जर डेली वरती बोलत असू, डेली वरती बोलत असू, दिवसाच्या चार्ट वरती बोलत असू, तर RSI एकदम शांत आहे. बघा सगळ्या गोष्टी शांत आहेत. शांत म्हणजे काय, जो मार्केटमध्ये प्रकार घडत होता तो आता कुठे ना कुठेतरी स्टेबल होतो, हे आपल्याला कळलं पाहिजे. कुठे ना कुठेतरी स्टेबल होतो म्हणजे याचा अर्थ काय, मुवमेंट येण्याच्या अपेक्षित मार्केट आता चालना करणार आहे, याच वागणार आहे. जेव्हा मार्केटला स्वतःची दिशा माहिती नसते ना, तेव्हा मार्केट इकडे तिकडे इकडे तिकडे खाली करत असतं आणि आपण भरकटलो जातो. मग आपण कॉल पुट वर खाली, लॉसेस, प्रॉफिट बुकिंग हे सगळं चालतं. पण जेव्हा मार्केट एक मुवमेंट पकडतं ना, तेव्हा खरी मुवमेंट आहे. तुम्हाला जर डेलीवरती दिसेल ना, तुम्हाला डेलीवरती इथपर्यंत मार्केट लगभग तरी 23,000 जे आपण बोललो ना, 23,130 इथपर्यंत मार्केट यायला पाहिजे आणि त्यानंतर मार्केट असं गेलं पाहिजे, तर ती खरी मजा येईल. ऍक्च्युली मार्केट जर उद्याच इकडनं गेलं वरती तर पॉसिबल नाही. याचं कारण काय, वरती 24,000ची एक स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे. ठीक आहे, एक गोष्ट तुम्हाला सांगतो बघा, नीट ऐका. डेली वरती उद्यासाठी मार्केट उद्या काय करेल हा पण विषय घेऊया आपण. 5 मिनिटं, 15 मिनिटं, 1 तास, डेली आणि विकली वरती आलो. आता उलट येत आपण त्याचं अनालाइज करत जाऊया की उद्या मार्केट काय करू शकतो, या पुढच्या हफ्त्यात मार्केट काय करू शकतं. माझ्या मते मार्केट उद्या आहेत ना, जसं तुम्ही आता सगळ्या न्यूज बघत असाल, एक पॉझिटिव्ह न्यूज आले, तात्या काहीतरी बोललेले आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता. थोडक्यात काय की ती डील आहे ती लगभग झालेली आहे. आता उद्यापासून चांगले सगळे संबंध होणार आहेत. मी सगळ्यांशी बोललेलो आहे, तात्या बोललेले आहेत, बाकीचे लोक पण बोललेले आहेत, पण अजूनही कन्फर्मेशन नाही आलेली आहे. त्यामुळे ही न्यूज एक पॉझिटिव्ह न्यूज असू शकते. तुम्हाला माहिती आहे मी न्यूजच्या अगेन्स्ट स्टेट करतो, मी न्यूज बरोबर स्टेट करत नाहीये. उद्या काय होईल ह्या न्यूज वरती, तात्याच्या न्यूज वरती, कधी पण जेव्हा मार्केट वरती येते ना, तेव्हा तात्यांना एक चांगली न्यूज सांगतायत आणि मार्केट खाली येते. जेव्हा मार्केट वरती जाते ना, तर तात्या काहीतरी बॉम्ब होतं आणि मार्केट खाली येतं. मग आता मार्केट तात्याने काय केलंय, गुड न्यूज काढले. मग काय होईल माहिती आहे, मार्केट गॅप अप ओपन होईल 24,000 या 23,920, 940 इथे, असं लगभग या 800-880 गॅप अप, मी गॅपची वार्ता करतो, गॅप अप ओपन होईल. ठीक आहे, आणि मार्केट परत या झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करेल. मार्केट 24,000 लेवलची तोंड डायरेक्टली जात असेल तर ते मला मान्य नाहीये. याचा अर्थ काय, कारण काय तुम्हाला सांगतो बघा. 5 मिनिट चार्ट वरती आहे, आपला अभ्यास जरा समजून घेऊया की मार्केटला इथे स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे, एक राऊंड फिगर लेवल आहे, इथे सगळे सेलर्स बसलेत मोठे मोठे, बरोबर आहे. हे इथे इथे येऊन देत नाहीयेत, तर इकडनं वरती जाऊन कसं होतील मार्केटला, तुम्ही विचार करण्याची गोष्ट आहे. सिंपल साधा सायकोलॉजिकल ट्रेड आहे हा. जर मार्केट उद्या गॅप अप ओपन झालं, गॅप अप ओपन झालं, तर मार्केट इथे टेस्ट करून परत खाली येण्याच्या कगारवरती आहे, जी लेवल आहे माझी लगभग 23,850. नीट आहे का, 23,850. मग मी खालचा ट्रेड घेईन, खालच्या दिशेचा ट्रेड घेईन इन केस. हे आपण काउंट टाकूया. बघा मी पुन्हा परत चालू करते. जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर वरती 24,000ची राऊंड लेवल आहे, मार्केट तिकडनं रिजेक्शन घेऊन खालच्या साईडला ट्रेड देऊ शकतो, जे असतील माझी पहिला टार्गेट 580. मार्केट झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करेल. ओके, दुसरी गोष्ट, जर मार्केट ही ट्रेंड लाईन तोडून गॅप डाऊन देऊन खाली येत असेल तर मार्केट अजून खाली पडण्याच्या कगारवरती येईल. आणि असं न होता मार्केटला जर वरती जायचं असेल तर मार्केटनी 24,000च्या वरती एक रिटेस्ट केला पाहिजे. कसला विषय, 15 मिनिटाची एक ग्रीन कॅन्डल क्लोज केली पाहिजे. वेळ कितीचा, 9:45चा. त्यानंतर आपण डिसाईड करू शकतो की मार्केटमध्ये हा एक रेसिस्टन्स जो होता ना, तो सपोर्ट मध्ये कन्वर्ट झालाय. त्यासाठी त्याला होऊ दे, तुम्ही उतरू नका, तुम्ही त्याला करू नका देऊ. तुम्ही एक लॉट, 10 लॉट या 100 लॉट घेऊन काय फरक पडणार नाही. जे वरची मोठी लोक बसले तर FIDA वाले, त्यांना ही प्रक्रिया करू दे, त्यांचं कन्फर्मेशन येऊ दे, त्यानंतर आपण डिसाईड करून आपली लक्ष बघूया. त्यामुळे उद्या जर मला वरच्या साईडला खेळायचं असेल तर इथे रिटेस्ट होणं जरुरी आहे.
नाहीतर मी उद्या इथे एक रेड कॅन्डल एक्सपेक्ट करत आहे. ठीक आहे, फ्लॅट ओपन झालं तरी मार्केटला ही लेवल रिटेस्ट करू दे, फ्लॅट ओपन झालं तर. आणि त्यानंतर जर फ्लॅट ओपन होऊन मार्केट खाली झालं तर इकडनं बाउन्सचे चान्स जास्त आहेत. म्हणजे बोलण्यात तात्पर्य काय, मार्केट अजूनही रेंज मध्येच आहे. तर उद्याचा दिवस हा हफ्ता खूप 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 महत्वाचा होणार आहे. खूप खूप महत्वाचा होणार आहे की मार्केट नक्की ह्या लेवलच्या वरती किंवा ह्या लेवलच्या खाली गेलं तर मग खाली आपल्या 23,130 ची लेवल नक्कीच पुढच्या हप्त्यात आस्ते आस्ते भेटेल, जी आपली मंथली एक्सपायरी असेल. ठीक आहे, मी आज खूप कमी शब्दामध्ये पद्धतशीर जी तुम्हाला तुमच्या लेवलला समजेल अशा भाषेमध्ये अशा शब्दामध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे पेनिक नका हो. मार्केट आज आहे, उद्या आहे, परवा पण आहे. एका दिवसामध्ये तुम्ही 500,000 लाख कमवून जाणार नाहीयेत. हे तुम्ही रील्स बघता इंस्टाग्राममध्ये, तुम्ही रील्स बघता ना की जर्नी चालू केले, हे केले, ते केले, हे प्रोसेस असतो. पण त्याला आमिष नका पडू, त्याला बळी नका पडू. तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या. त्यांनी ते स्टॉक मार्केट मधनं घर घेतलं, त्यांनी स्टॉक मधनं गाडी घेतली, त्याची लाईफ चांगली झाली, हे सगळं मिथ आहे, ऍडव्हर्टायझिंग आहे. मी पण करतो, पण कसं तुम्हाला दाखवतो, रील दाखवतो, त्याची तुम्हाला रील ट्रेड दाखवलेत मी की रील ट्रेड म्हणजे स्टेटस मध्ये की आम्ही कसं काम करतो करून. त्यामुळे कुठे मार्केटिंग करायची, कुठे नाही मार्केटिंग करायची, कोणाबरोबर जायचं हे तुमच्यावरती आहे. बघा, तुमची संगत आहे ना आता चांगल्या लोकांबरोबर ठेवा. चांगले म्हणजे तुमचे आता मित्र असतील चांगले असतील, पण चांगला मित्र म्हणजे काय, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये उतरताय, कुठल्याही क्षेत्रामध्ये, कराटेमध्ये उतरताय, बॉक्सिंग मध्ये उतरताय, स्विमिंग मध्ये उतरताय, तुमचे सर्कल पण तोच पाहिजे. कारण का तुम्हाला तिकडनं त्याच वाईज भेटणार आणि त्याच गोष्टी ऐकायला भेटणार. म्हणजे कसं माहिती काय, एक खेळणारा आहे फुटबॉल आणि दुसरा आहे टेनिसवाला, तिसरा आहे क्रिकेटर, तिघांची मैत्री आहे. पण हे तुम्हाला काय फायदा करून देऊ शकतील का? नाही, कारण का त्याचे टेक्निक वेगळा आहे, त्याचा ग्राउंड वेगळा आहे, त्यांचा स्किल्स वेगळ्या आहेत, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. कळलं का? पण जर तुम्ही क्रिकेटर बरोबर एक ग्रुप बनवाल ना तर तुम्हाला कळेल की मी कुठे चुकतोय, ते लोक तुम्हाला करेक्ट करतील, तुम्हाला पुढे घेऊन जातील. त्यामुळे आता बसता एकच संगत करायची, जो संगत स्टॉक मार्केटचा विषय असेल तिकडे मी जास्त घुसण्याचा प्रयत्न करेन. कारण का तुम्ही प्रोफेशनल्स बनवलेला आहात, तुम्हाला या मार्केटमध्ये उतरायचंच आहे. म्हणजे बोलतात ना की समुद्रात उतरायचंच असेल, समुद्रामध्ये उतरायचं असेल तर पाण्याची वेळ घेऊन फायदा नाही, पाण्याची दोस्ती करणं जरुरी आहे. तुम्हाला जे लाटा येतात त्यांचा संबंध कळला पाहिजे, त्याची चलना कळली पाहिजे, त्याचं विजन कळलं पाहिजे की कधी ओटी कधी भरती, पाणी कधी शांत असतं, मी कधी उतरू शकतो आतमध्ये, कधी मासे पकडू शकतो. त्या ह्या गोष्टी सगळ्या समजणं जरुरी आहे. आणि त्या गोष्टी कधी येतील जेव्हा तुम्ही पेशन्स ठेवाल, डिसिप्लिन ठेवा. बघा, पेशन्स आणि डिसिप्लिन शिवाय ना मार्केटमध्ये तुम्ही टिकू शकणार नाहीत. सगळ्यांनी रिक्वेस्ट केली. या हप्त्यामध्ये या मुलांनी चांगले प्रॉफिट्स बुकिंग केले, खूप बरं वाटलं. मेसेजेस आलेत धन्यवादचे. जस्ट एक 7वा बॅच संपलेला, ते पण लोक काही ग्रीन आहेत माझ्या बहिणी, त्यांनी पण एक चांगले प्रॉफिट बुकिंग केलेत. भले 500 असू दे किंवा 5,000 असू दे, मला त्याच्याशी मतलब नाही. पण आज ते काहीतरी शिकून करून दाखवण्याच्या योग्य पात्रवरती आलेले आहेत. त्यांनी स्वतःला डिफाईन केलं, म्हणजे स्वतःला त्यांनी दाखवून दिलेलं आहे की यस, आम्ही पण करू शकतो. एवढी मोठी गोष्ट नाहीये, काय रॅपिड सायन्स नाहीये. म्हणून स्टॉक मार्केटमध्ये हे केव्हा होईल, जेव्हा तुम्ही काही गोष्टी शिकाल, समजाल आणि त्यानंतर कराल. तर ह्या शिकण्यासाठी आपला नवीन बॅच 9वा बॅच चालू होत आहे जुलैपासून. कोणाला जर त्या संदर्भात डिस्कशन करायचं असेल, स्ट्रक्चर समजा असेल की कसं काम करतो, 7 महिन्याचा बॅच आहे, 1 महिना लाईव्ह असतं आमचं सकाळ संध्याकाळ, समजून घ्यायचं मला तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला DM करा, मला मेसेज करा, मी नक्कीच तुमची मदत करण्याचा प्रयत्न करेन. येणाऱ्या भविष्यामध्ये आपण काहीतरी करून दाखवायचे, आपल्या स्वप्नांच्या दिशेने आपण वाटचाल करायची, पॉझिटिव्ह राहायचंय की मी करेन, मला होणार, मला जमेल. त्या गोष्टी जेव्हा तुम्ही मनात धराल ना तेव्हाच. मेन गोष्ट काय, एक पाऊल उचलणं जरुरी आहे. एक पाऊल जेव्हा उचल ना तेव्हाच तुम्ही धावायला लागाल. पण तुम्ही पाऊल उचलणार, बसून राहाल, फक्त विचार कराल की येस मी स्टॉक मार्केट शिकेन, युट्यूबचे 2 इकडे व्हिडिओ, 2 तिकडे व्हिडिओ, युट्यूब मध्ये 1000 लोक आहेत, सगळ्यांची वेगळी पद्धत आहे शिकवण्याची. त्यामुळे भरकटू नका, एक गोष्ट करा,
भले माझ्याकडे नका शिकू, माझ्याकडे नका समजू, पण काहीतरी ज्ञान जे भेटते ना ते घेऊन जा, तुमचा स्वतःचा अभ्यास करा, तुम्ही स्वतः मोठे व्हा. आणि माझं एकच लक्ष ठेवा, तुम्ही मोठे व्हा, त्याच्यानंतर माझं मी मोठा होईन. तुमचं देव भलं करू, त्यानंतर माझं देव भलं करू. हीच भावना जी आहेत ना ती मला मोठं करते. लोकांसाठी करण्याची ती ताकद आहे, जी प्रेरणा आहे, भावना आहे, ही तुमच्या तुमच्या प्रेमापोटीच आज सबस्क्राईब वाढलेले आहेत. लोक मला बघतायत, कमेंट करतात, लाईक करतायत. त्यामुळे खूप तुमचे आभार, धन्यवाद. हात जोडून तुम्हाला अभिवादन करतो मी. धन्यवाद देतो की बाबा तुम्ही माझ्यावरती असंच प्रेम ठेवा, विश्वास ठेवा, जेणेकरून आपला प्रवास येणाऱ्या काळामध्ये खूप वरती जाईल. 26,000च्या वरती पण स्टॉक मार्केट जाईल, लिहून घ्या. पण ते कधी त्याला वेळ लागेल, तुम्हाला उद्याच्या उद्या पॉसिबल नाही. ठीक आहे, तुम्हाला क्लिअर कट सांगितलेलं, पुन्हा एकदा रिपीट करतो मी. मार्केट गॅपअप जर झालं तर मार्केटमध्ये एक फॉल एक्सपेक्टेड आहे. मार्केट जर फ्लॅट ओपन होऊन खाली इथे आलं तर इथे एक सपोर्ट आहे, इकडे एक बाउन्सचा एक्सपेक्टेशन आहे. होतंय काय, मार्केट ह्याच रेंजमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. या हप्त्यामध्ये जर मार्केटने ही किंवा ही रेंज तोडली तेव्हा मार्केट मग तुम्हाला एक दिशा भेटेल, तुम्ही किंवा काही ना काही करू शकता. मोस्टली तुम्ही जर बघत असाल ना, मंथली एक्सपायरीला जास्त काय होत नाही. कारण काय, 2-4 दिवस राहिलेत मंथली एक्सपायरीला, म्हणजे पुढच्या हप्त्यामधले. होत का नाही, कारण काय की पोझिशन्स जे मोठी लोक आहेत ना ते पुढच्या महिन्याचे बनवतात. मग इथे पैसा लावण्यापेक्षा ते लोक पुढच्या महिन्यात पैसा लावतात, त्यामुळे मुवमेंट जास्त येणार नाही. ते लोक पोझिशन बनवत असतात हर एक लेवलला. ठीक आहे, त्यामुळे उगाच पॅनिक होऊ नका. लास्टचे 2 दिवसात आपण पैसा कमवून लखपती होऊ असं विषय होत नाही कधी. मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय, एक मार्गदर्शक म्हणून, एक सारथी म्हणून तुमच्यावर राहिली. त्या पद्धतीमध्ये काम करा. उद्याचा दिवस काही नाही केला तरी चालेल. 15 मिनिटाचा जो आपला सेटअप आहे, ग्रीन कॅन्डल 9:45, जे मी FN मध्ये खूप पद्धतशीर समजवतो, त्याचे सेशन्स होतात त्याच्यावरती. त्या पद्धतीने तुम्ही समजाल आणि शिकाल तर काय ना काहीतरी करून दाखवाल, ही मला तुमच्याकडनं अपेक्षा सगळ्यांकडनं आहे, माझ्या युट्यूब फॅमिलीकडनं. माझी मुलं, माझी फॅमिली मेंबर चांगलेच कमवत आहेत. काही कमवतात, काही नाही कमवतात, काही सोडून चालतात, कोणाला जमत नाहीये. बघा, विषय तसा नाहीये, विषय तुमच्या आत्मविश्वासाचा आहे. ज्या माणसाला जिद्द असेल ना आणि करून टाकण्याची ताकद असेल ना, तोच माणूस पुढे जातो. माझंच असं आहे, मी पण एका वेळेला लॉस केलेले. इथे स्टॉक मार्केट कोणी आईच्या पोटात शिकून येत नाही, त्याला इथेच सगळं शिकायला लागतं. हाच चार्ट पॅटर्न तिला सगळं कळतं, दुनिया कळते त्याला. त्यामुळे मी इथे शिकलोय, तुम्ही इथे शिकताय. मोठं व्हायचं तर जिद्द पाहिजे, स्वप्न पूर्ण करायची तर मेहनत पाहिजे. आणि ती जर असेल ना तर नक्की आपण एकत्र येऊया आणि एकत्र प्रवास करूया. उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग होईल ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत असेल. तुम्हाला ह्या कंटेंट मध्ये आज जे समजलंय, तुम्ही वीकली, डेली आणि 5 मिनिट कॅन्डलवरती जे सेटअप समजलाय, तुम्हाला जर पटला असेल तर नक्कीच एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या एका कमेंटने, तुमच्या एका लाईकने मला अजून ऊर्जा भेटते, जेणेकरून मी समजू शकतो की फक्त मी एकटा इथे बोलत नाही, इथे बाकीची लोक पण मला ऐकतायत. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.